नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे खुशबू महाराष्ट्राची। तर आज आपण गूळ शेंगदाण्याचे लाडू बनवणार आहोत। त्यासाठी मी तर 2 वाटी शेंगदाणे भाजून साल काढून घेतले आहे। 2 वाट्याला थोडंसं कमी गूळ घेतला आहे आणि 1 वाटी भोपळ्याच्या आणि सूर्यफुलाच्या बिया तुपामध्ये भाजून घेतल्या आहेत। तर आता आपण हे तिन्ही पण साहित्य मिक्सरमध्ये थोडं थोडं करून जाडसर वाटून घ्यायचं आहे। आता हे मिश्रण आपल्याला जाडसर वाटून घ्यायचं आहे। बघा, इथं मी जाडसर असं वाटून घेतलं आहे। आता राहिलेले शेंगदाणे पण आपण असे जाडसर वाटून घेऊ। बघा, इथं मी सर्व शेंगदाणे गूळ वगैरे सगळं मिक्स करून घेतलं आहे। आता आपण याचे लाडू वळून घेऊ। एका हाताने पण लाडू वळतात, याला चाचणीची पाकाची कशाचीच गरज लागत नाही। बघा, तयार झाला आपला लाडू। तुम्ही हा लाडू मुलांना टिफिनमध्ये पण देऊ शकता आणि लवकर झटपट होणारा लाडू आहे। असेच आता आपण सर्व लाडू बनवून घेऊ। तर बघा, आपले पूर्ण लाडू बनवून झाले आहेत। मी तुम्हाला एखादा लाडू तोडून दाखवते। खूप छान होतात हे लाडू। असे लाडू तुम्ही पण नक्की बनवून बघा, तुमच्या मुलांसाठी खूप चांगले आहेत। मुलांनाही आपण टिफिनमध्ये पण देऊ शकतो। रोज एक लाडू खाल्ला तर खूप हेल्दी आहे। माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।